हे घे ना हे सुशांत घे वरती घे डॉक्टरांना खाली बोलवते चला डॉक्टर प्रजापती अगदी आमच्या गावामध्ये रात्री अपरात्री केव्हाही आपत्कालीन स्थिती आली तरी डॉक्टर प्रजापती फेज 2 वरून लगेच येतात असे व्यक्तिमत्व डॉक्टर ज्ञान प्रकाश प्रजापती. चला आता कमिटी मेंबर्स आणि दोन्ही संघाचे प्लेयर्स आपण इथे समोर आता बसून घ्यायचे. एनसीसी निवडी संघाचे प्लेयर्स चला पण एका बाजूला बसा आणि पिंपरी संघ एका बाजूला बसा. पिंपरी आणि एनसीसी निवडी एक एक समोरासमोर आपण प्लीज लाईनअप करा. बसा समोर समोर बसा आपण प्लीज. आता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे वळूयात. चला आपण या स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांची भूमिका निभावली प्रवीण मडवी सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूयात. माझ्यामध्ये यस प्रवीणजी मडवी सर यांचा आपण या ठिकाणी शुभ सत्कार पार पडूया. जबरदस्त पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली ते म्हणजेच प्रवीण मडवी सरांची. अगदी त्यांच्या एकाही निर्णयावरती कुठल्याही खेळाडूने ऑब्जेक्शन घेतलं नाही. एवढं ॲक्युरेट डिसिजन आपल्या ज्याने प्रोव्हाइड केलं आणि एक निर्विवाद स्पर्धा पार पाडण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण म्हणूया ज्यांचं आपल्याला मोलाचं योगदान लाभलं ते म्हणजेच प्रवीण मडवी सर. थँक्यू सो मच सर. खूप चांगलं आम्हाला योगदान आपलं लाभलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू सो मच सर. आणि त्याचबरोबर पुढील आपण शुभ सत्कार पार पाडूया ते म्हणजेच वनाई वर्ल्ड लाईव्ह चे स्क्वॉड मेंबर्स. मी आपला विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. त्याचबरोबर ज्यांनी 2 दिवसामध्ये संपूर्ण या 2 दिवसामध्ये ज्यांनी पंचांची भूमिका देखील निभावली ते म्हणजेच सुनील जाधव यांना देखील आम्ही विनंती करतो. सुनील जाधव प्लीज आपण देखील यावं. अगदी पुढील आठवड्यामध्ये आपण सुनील जाधव यांच्या माध्यमातून देखील आपण स्पर्धा पाहत आहोत. मी त्याचबरोबर रोहित पाटील हे वनई वर्ल्ड लाईव्ह टेलिकास्टिंग यांच्या माध्यमातून रोहित पाटील याचा आपण शुभ सत्कार पार पाडत आहोत. यस सुनील जाधव मामा यांचा देखील आपण शुभ सत्कार पार पाडत आहोत. जबरदस्त पंचांची भूमिका अगदी ज्या प्रकारे आपण पाहतो की प्रवीणजी मडवी सरांनी साथ दिली त्याच प्रकारे सुनीलजी जाधव यांनी सुद्धा खूप मोलाची साथ आम्हाला दिली. हा आणि यस पहा मी सांगू इच्छितो की ISPL साठी सुद्धा सुनील जाधव यांना बोली लागली होती 2 करोडची पण ह्या स्पर्धेकरता त्यांनी ती स्पर्धा नाकारली. थँक्यू. आपण त्यानंतर आपण पुढील सत्कार करूयात ज्यांनी खऱ्या अर्थाने या 2 दिवसामध्ये यस सुमधुर संगीत आम्हाला या स्पर्धेमध्ये दिलं. ही स्पर्धा संगीतमय केली ती म्हणजे DJ गणेश. मी विनंती करेन एक प्रतिनिधी आपण यावं. आपला देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. कोण येते बाबा या लवकर या लवकर चला आणि या दोघांनी या पाहिजे तू कुठल्या निवडीचा ना तू टी-शर्ट निवडीची तर DJ गणेश साऊंड सिस्टम ऑपरेटर जबरदस्त ही स्पर्धा संगीतमय करण्यासाठी आपलं देखील आम्हाला योगदान लाभलं. थँक्यू सो मच. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने एक आपला जबरदस्त व्यक्तिमत्व लाभलं ते म्हणजेच टेनिस क्रिकेट जगतातील एक सर्वोत्कृष्ट गुणलेखकामध्ये ज्यांची गणना केली जाते. त्याचबरोबर रायगड समालोचक असोसिएशनमधील एक सदस्य म्हणून ज्यांना देखील आपण पाहतो ते आणि कोयना क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्कृष्ट गुणलेखक आहेत असं म्हटलं ते वावगं ठरणार नाहीयेत. ते म्हणजे आमचे परम मित्र शांतारामजी जाधव यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. शांतारामजी जाधव जेव्हा कॉमेंटेटरच्या बाजूला असताना त्यांना मैदानामध्ये बघायची गरज पडत नाहीये. कोणता फलंदाज स्ट्राईक एंड आहे, कोण नॉन स्ट्राईक एंड आहे, कोण बॉल टाकतोय, किती बॉल झाले, किती रन पाहिजेत, व्हॉट एव्हर काही तुम्हाला पाहिजे असेल शांतारामजी जाधव जेव्हा बाजूला असतात यस
तुमच्या मुखातून निघण्याआधी त्याचं प्रत्युत्तर उत्तर तुम्हाला मिळालेलं असतं शांताराम जाधव यांच्याकडून. आणि शांतारामजी जाधव यांची देखील ISPL वर्णी लागलेली आहे. तर थँक्यू शांतारामजी जाधव. त्यानंतर जाऊया खऱ्या अर्थाने कोयना क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्कृष्ट किंवा ज्येष्ठ समालोचक आणि अक्कलपे गावचे ज्येष्ठ समालोचक ज्यांचा आज फायनलच्या दिवसामध्ये आपला आवाज ऐकायला मिळाला, प्रवीणजी रेवणे यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडूया. मी सातत्याने म्हणतो की ज्या प्रकारे शरद पवारांचं बोट धरून अजित पवार राजकारणामध्ये आलं, तसंच प्रवीण रेवणे यांचं समालोचन ऐकून आम्ही खऱ्या अर्थाने या क्षेत्रामध्ये आलो आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्हाला आज समालोचन करण्याची संधी मोठमोठ्या मंचावरती मिळाली असं देखील म्हटलं तर अवघड ठरणार नाही आहे. थँक्यू सो मच प्रवीणजी रेवणे, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर तसेच खऱ्या अर्थाने 2 दिवस सतत सातत्य उपस्थित दाखवली राम मोरे. खऱ्या अर्थाने एक बुलंद आवाज, नवी मुंबई असो दो सातारा असो दे, खऱ्या अर्थाने त्यांच्या आवाजाचा डंका अक्षरशः गाजवलाय. हे 2 दिवस आपण ओएकमच्या राज्याच्या चषकासाठी राम मोरे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय. सुरत, दमण, बँगलोर, कोची, कुठेही असू द्या ISPL मध्ये ॲक्च्युली त्यांना कॉल आला होता, पण नक्कीच तो कॉल त्यांनी नाकारला आणि त्यांनी ओएकमच्या राज्य चषकाचं आयोजन आहे, मला 2 दिवस समालोचनासाठी तिथे जायचं आहे आणि अक्षरशः त्यांनी आणि नक्कीच त्यांची रायगड असोसिएशनमध्ये त्यांची वर्णी लागली. आता मात्र ICC T20 मध्ये त्यांची वर्णी लागणार आहे. खऱ्या अर्थाने वर्ल्ड कपसाठी असे राम मोरे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होतंय आणि कुणाल दाते आणि शेट्टे सरांबरोबर त्यांची वर्णी लागली खऱ्या अर्थाने. चला थँक्यू सर. तर प्रवीण रेवणे, आम्ही फक्त एक शेवटचं सांगू इच्छितो की आपण ज्या प्रकारे उल्लेख केलात ICC वर्ल्ड कपमध्ये आमची वर्णी लागली, कारण बांगलादेश संघ बाहेर झाला म्हणून आमची वर्णी लागली असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही आहे. चला आपण जाऊया आता प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे, जिथे चला रोशन मंजुळा कातकरी यांच्याकडून 1000 रुपये आम्हाला समालोचकांसाठी आलेत. चला तर आपण पुढील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडल्यानंतर आता आपण खऱ्या तर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे जाऊयात. चला मी विनंती करतोय ज्ञानेश्वरजी सावंत, त्याचबरोबर नरेश साळुंखे आपण मुख्य मंचावरती यावं. सदानंदजी भातोसे आपण देखील मुख्य मंचावरती यावं. संदीप भाऊ साळुंखे आपण देखील यावं. राकेश पाटील, संजय रेवणे आपण देखील मुख्य मंचावरती यावं. भगवान रमेश जाधव आपण देखील आम्ही ज्यांची नावं घेतो प्लीज आपण या सर्वांनी मुख्य मंचावरती. भाऊ या ना भाऊ, आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन देतोय आता. संजय रेवणे आपण सुद्धा या. राकेश चला या लवकर प्लीज. भगवान भातोचे, सलमान खान तुम्ही सुद्धा या. भगवान जाधव, त्याचबरोबर अनंत रेवणे, त्याचबरोबर सुनील रेवणे, त्याचबरोबर रोहित केसारकर आपण देखील कुठे असेल ते यावं. रोहित केसारकर आपण देखील यावं आणि मारुती सकपाळ साहेब आपण देखील यावं. या सारी विटू भातोसे आपण देखील मुख्य मंचावरती यावं. चला तर सर्वांचं आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि आता आपण जाऊया प्राइज. एक काम कर, हॅलो तर येस चला आपण अगदी थोड्याच वेळामध्ये फटाफट आपण स्वागत समारंभ ज्ञानेश्वरजी सावंत ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खूप मोलाचं योगदान दिलं त्यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडत आहोत. त्यानंतर त्याचबरोबर नरेश साळुंखे यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडूयात. नरेश साळुंखे आपण कुठे असेल तर प्लीज आपण देखील या. त्यानंतर आपण श्रीरंगजी बातोजे यस नक्कीच कोयना क्रिकेट असोसिएशन माफ करा अखिल कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर विद्यमान कार्याध्यक्ष सन्माननीय श्रीरंगजी बातोसे साहेब यांचा देखील आम्ही या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडत आहोत. यस अखिल कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर विद्यमान कार्याध्यक्ष सन्माननीय श्रीरंगजी बातोसे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्यानंतर
येस नरेश साळुंके आपण चला आता आपण राकेश पाटील यांचा शुभ सत्कार रमेश जाधव एक हाय आणि हँडसम पर्सनॅलिटी यांचा देखील आपण शुभ सत्कार पार पडूया टाटा हॉस्पिटल सेवेमध्ये शिर्डी ग्रुपचे अध्यक्ष दरवर्षी शिर्डी ग्रुप करता 50 बॉक्स पाण्याच्या बाटल्या ज्यांच्या आणि त्याचबरोबर 2 वेळचा नाश्ता ज्यांना सदैव आम्हाला पुरवतात असे रमेश जाधव यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार. त्यानंतर शिर्डी ग्रुपचे सचिव भगवान बातोसे सचिव झालं नाही भगवान बातोसे हाय हँडसम खऱ्या अर्थाने सलमान खाननी जी पर्सनॅलिटी ठेवली ना त्या पद्धतीची पर्सनॅलिटी आपल्याला कोण बोलेल भगवान बातोसेचं 50 वर्ष चालू आहे अजूनही 23 वर्षाचे दिसतात खऱ्या अर्थाने. चला थँक्यू सो मच. सुरेंद्र बातोसे आपण देखील यावं आपला देखील या ठिकाणी शुभ सत्कार या विद्युत वाहिनी पुरवली. त्याचबरोबर यस शिर्डी ग्रुपचे सेक्रेटरी आणि त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशन विद्यमान सचिव सन्माननीय सुरेंद्रजी जाधव साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पडला जाईल. साहेब आपण देखील यावं आम्ही क्षमस्व आहोत आपला सत्कार करण्याकरता आमच्याकडून विलंब झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. चला कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव खऱ्या अर्थाने ज्यांनी उपस्थिती दाखवले आज सुरेंद्र जाधव साहेब आमच्याकडून तुमचं क्षमस्व असावे. खऱ्या अर्थाने लेट तुमचा सत्कार होतोय. सर्वांच्या अगोदर खऱ्या अर्थाने सचिवांचा सत्कार झाला पाहिजे पण नक्कीच क्षमस्व असावी सुरेंद्र जाधव साहेब. थँक्यू चला थँक्यू सुरेंद्र जाधव साहेब. त्यानंतर यस अक्षयजी जाधव यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी अक्षयजी जाधव विनंती करतोय अक्षय जाधव आपला देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. त्याचबरोबर विनोद कदम यस नाही परत 2 दिवस ज्याने भोजनाची उत्तम सोय केली जातीने लक्ष दिलं प्रत्येकाच्या पोटात अन्न जातंय का नाही हे ज्याने पाहिलंय विनोद कदम आपला देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. आणि त्याचबरोबर भगवान जाधव आपण देखील यावं या स्पर्धेमध्ये ज्यांनी 500 बॉटल पाण्याच्या बॉटल ज्यांनी स्पॉन्सर केल्या भगवान जाधव आपण देखील मुख्य मंचावरती यावं. मी विनंती करतोय संजय रेवणे यांचा देखील आपण शुभ सत्कार पार पाडत आहोत. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल ISPL ची आज ज्याची मॅच होती आज मॅच सोडून काल रात्री फ्लाईटने निघाला सकाळी 5 वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती लँड झाला. का तर केदारनाथ अकल्पे ब संघाचा पहिला सामना होता. तो खेळाडू बाउंड्रीच्या बाहेरून मार्गदर्शन करत होता. अष्टपैलू खेळाडू ज्याच्या नावावरती 3 बाईक 2 4 व्हीलर आणि 4 कूलर आहेत विठ्ठल बातोसे. खऱ्या अर्थाने दुबई कतार UAE कुठलाही देश सोडला नाही. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड प्रत्येक अख्ख्याती देशामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या नावाचा डंका वाजवलाय. ICC T20 वर्ल्ड कप मध्ये स्कॉटलंड संघामध्ये 12वा प्रतिनिधी म्हणून त्याची निवड झाली. हॅलो चला आणि मंडपवाले प्रताप सपकाळ आपण देखील असाल तर आपण देखील यावं आपला देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. चला प्रताप सपकाळ इथे उपस्थित आहेत आपलं मोलाचं योगदान आम्ही सदैव लक्षात ठेवू चिरंतन आमच्या लक्षात राहील. थँक्यू सो मच. चला आपण जाऊया आता मात्र तुम्ही हरिभाऊ विठू बातोसे यांचा देखील आपण शुभ सत्कार पार पडूया आपण विनंती करतो आपण देखील या झालं ना चंद्रकांत मामा या नाही तुमचा देखील मान सन्मान आहे आणि तो राखला गेला पाहिजे. मी रामबुवा बातोसे आपल्या देखील विनंती करतो आपण पण या आजचं आहे. येस आणि त्याचबरोबर प्रदीप जाधव आपण देखील या
आपलं देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. तसेच एनसीसी संघाचा संघनायक आणि केदारेश्वर पिंपरी संघाचा संघनायक दोन्ही संघांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. दोन्ही संघांना विनंती करतो, एनसीसी संघाचा संघनायक आणि केदारेश्वर पिंपरी संघाचा संघनायक खऱ्या अर्थाने दोन्ही संघनायक या ठिकाणी यायचं. एनसीसी निवडी संघाचा संघनायक आदित्य उतेकर आपला संघनायक पाठवायचा आहे. चला कॅप्टन्स लगेच यायचं, आपण वेळ जास्त खर्च करू नका. चला निवडी संघाचे कर्णधार भावा विठ्ठल बातोच्या नंतर सेल्फी काढतो त्याच्याबरोबर. चला थँक्यू सो मच. आता जास्त वेळ खर्च न करता आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण आता वळूयात. वेळ खूप कमी आहे. संघाला दोन्ही संघाला दूरवरचा प्रवास करायचा आहे, निवडी संघाला मात्र दूरवर जायचं आहे. चला सर्वप्रथम प्राइज आपण देत आहोत या स्पर्धेतील म्हणजेच विक्रमेश इस्टेट चषक ओएकॅमचा राजा 2026 या ट्रॉफीचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय नन अदर दॅन नाव आहे मिस्टर राहुल जाधव. राहुल जाधव, तुला विश्वास नाहीये का दुसऱ्याला द्यायचंय? अच्छा, अभी कोई तो बोला मनीलाल की हॅलो. चला तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहुल जाधव केदारेश्वर पिंपरी या संघाचा हा खेळाडू जबरदस्त खेळ त्याने आज देखील दाखवला. येस, ही ट्रॉफी आपण पाहतोय ज्याने आम्हाला पुरस्कृत केले मिलिंदजी धोंडू रेवणे. त्याचबरोबर शूज आम्हाला पुरस्कृत केले ते म्हणजेच येस मिलिंदजी धोंडू रेवणे यांच्या माध्यमातून आम्हाला शूज देखील पुरस्कृत केले गेलेत. त्यानंतर जाऊया या स्पर्धेतील म्हणजेच विक्रमेश इस्टेट चषक ओएकॅमचा राजा 2026 हे चषक हे ट्रॉफीतील या पर्वातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या गोलंदाजाचा आपण नामोल्लेख करताना आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने 7 विकेट्स ज्याने घेतल्या 7 विकेट घेताना आपण जर पाहिलं तर 3 मॅचमध्ये 3 ओव्हर ज्याने हाताळल्या 7 विकेट्स आणि तब्बल केवळ 15 धावा ज्याने खर्च केला असा खेळाडू आहे एनसीसी निवडी संघाचा दिनेश उतेकर. मी विनंती करेन त्यांच्यातून या मोठ्या घे ना कोणाच्या हातून घ्यायचे तुम्हीच घ्यायचे कोणाच्या हातून द्यायचे. हॅलो दिनेश, मग त्याच्या वतीनं तुम्ही या ना कोणतरी. तुम्हाला लांब जायचं, आम्ही काय इथे जाऊ 2 मिनिटात घरी. मी संदीप भाऊ साळुंके भाऊंना विनंती करेन की भाऊ आपण यावं. रामबुवा बातोसे या आणि त्याचबरोबर हरिविठू बातोसे साहेबांना देखील विनंती करेन. रामबुवा बातोसे हरिबुवा बातोसे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कूलर आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी दिली जाईल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट दिनेश उतेकर. 7 विकेट ज्या खेळाडूने पटकावल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये केवळ 15 धावा खर्च केल्या असा खेळाडू. कॉंग्रॅच्युलेशन दिनेश. त्यानंतर जाऊया या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. ही ट्रॉफी आपण जर पाहिली तर यस जे दोन्ही कूलर्स आपण पाहतोय ते म्हणजे आम्हाला प्रोव्हाइड केले पुरस्कृत केले ते म्हणजे हर्ष देसाई युवा उद्योजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले आहेत. तर पुढील आपण सर्वोत्कृष्ट बॅट्समन आहे तो म्हणजे ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं 5 सामने खेळला 5 सामन्यामध्ये ज्याच्या बॅटमधून तब्बल 7 षटकार 4 चौकार आणि त्याचबरोबर हे सर्व धावा 30 बॉलमध्ये तब्बल 77 धावा ज्याने कुठल्या अष्टपैलू खेळाडू आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आहे
केदारेश्वर पिंपरी संघाचा गणेश जाधव, मी चंद्रकांतजी रेवडण, त्याचबरोबर कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड आणि पालघर विद्यमान कार्याध्यक्ष श्रीरंगजी भातोजे साहेबांना विनंती करेन की आपण यावं, आपल्या शुभस्ती आपण ट्रॉफी द्यावी. आणि शेवटच्या मॅच मध्ये तब्बल 37 धावा कुठल्या, अक्षरशः 4 षटकार आणि 1 चौकार लागवला, अक्षरशः मॅच फिरवली. असा हा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ओन ओनली पिंपरी गावचा गणेश जाधव. जबरदस्त खेळ गणेश जाधव आपल्याकडून आम्हाला पाहायला मिळाला. अशाच प्रकारची खेळाची अपेक्षा होती. चला तदनंतर जाऊया, या स्पर्धेतील म्हणजेच विक्रमेश इस्टेट चषक उभे कॅम्पचा राजा चषक 2026 या पर्वातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे. कालचा दिवस ज्या संघाने गाजवला, आज देखील प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी अगदी तोंडातून घास काढून न्यावा अशा प्रकारे सामना हातातून गेला आणि पराभव मात्र त्यांच्या वाटेला आला. असा संघ आहे NCC निवळी संघ. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ NCC निवळी. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केले ती म्हणजेच यस, आपण ही ट्रॉफी जर पाहिली तर मात्र कैलासवासी धोंडू काशीराम साळुंके यांच्या स्मरणार्थ श्री नामदेव धोंडू साळुंके यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केली गेली. यस, मी विनंती करेन नामदेव साळुंके, आपण कुठे असाल तर आपण यावं. नामदेव साळुंके, ईशान साळुंके आपण या. ईशान, चला ईशान साळुंके याच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी हे देत ही ट्रॉफी. आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला खेळाडू महादेव चांग भल गणपती बाप्पा. तर अशा प्रकारे आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं ठरले मानकरी. त्याचबरोबर आपण या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडतोय. यस, शशिकांत उत्तेकर यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. शशिकांत उत्तेकर यांचा सन्मान चिन्ह यस पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. यस, आणि यस शशिकांत उत्तेकर, सर्वप्रथम मी आपल्याला शुभेच्छा देतो. एक जबरदस्त संघ आपला कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला. आज मात्र असं वाटलंही होतं की संघ प्रथम क्रमांक पटकावेल की काय, मात्र शेवटच्या क्षणी गणेश आला, त्याने पाहिलं खऱ्या अर्थाने सारं काय जिंकून नेलं. तोंडातून घास निघून गेला अशी परिस्थिती आपण म्हणूयात. मात्र तरी आपल्या संघाने जो खेळ दाखवला त्याबद्दल आणि त्याचबरोबर या आयोजनाबद्दल आपण काय आपलं मनोगत व्यक्त कराल? आयोजन खूपच छान होतं, बघण्यासारखं एकदम कडक असं आयोजन होतं. खूप कमी वेळामध्ये खूप चांगलं असं आयोजन नियोजन. आणि एक कौतुक करावं म्हणजे जी जेवणाची सोय होती ती एकदम स्वादिष्ट आणि एकदम कौतुकास्पद होती. धन्यवाद. हेच वेगळेपण असतं होय की आमचा राजा किंवा अक्कलपे गावातील प्रत्येक स्पर्धेचं. थँक्यू सो मच शशिकांत उत्तेकर, आपण जबरदस्त मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त केलं. त्यानंतर जाऊया आता मात्र या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ दी सिरीज. आणि हा सिरीज पटकावणारा खेळाडू सर्वप्रथम आपण त्याच्या कर्तृत्वाचा उल्लेख करूया. ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 5 सामने खेळले, 5 सामने खेळताना त्याच्या बॅटमधून 35 धावा, 35 बॉलमधून तब्बल 103 धावा ज्याने कुठल्या, त्या 103 धावामध्ये 9 षटकार 8 चौकार अशी बहारदार खेळी जी आपल्याला पाहायला मिळाली. असा खेळाडू ज्याने कालचा दिवस देखील गाजवला. ही सायकल आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज ज्याने आम्हाला पुरस्कृत केले आहे ते म्हणजेच कुमार प्रीतम म्हात्रे, त्याचबरोबर श्री शोहेब पटेल यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला पुरस्कृत केले गेले. आणि या सायकलचा मानकरी ठरला नन अदर दॅन ज्याने कालच्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावलं. याच पहिल्यातलं पडद अर्धशतक मिस्टर आदित्य उडेकर, मॅन फ्रॉम NCC निवळी.
हॅलो. चला, प्रताप सपकाळ आपला देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. या भर उन्हामध्ये आम्हाला ज्याने छत्रछाया आम्हाला उपलब्ध करून दिली, प्रताप सपकाळ. यस, फॅन फॉलोइंग बा प्रताप सपकाळची. नाव घेतलं बरोबर लगेच तिथे फॅन फॉलोइंग. प्रताप या, प्रताप प्लीज. नाही नाही, मान आहे, सन्मान आहे प्लीज. चला तर त्यानंतर जाऊया या स्पर्धेतील म्हणजेच विक्रमेश इस्टेट चषक ओवे कॅम्पचा राजा चषक 2026 या पर्वातील सर्वोत्कृष्ट संघ ठरलाय. महाविजेता संघ, ज्या संघाने प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं, असा संघ, भल्या भल्या संघाने ज्याने धूळ चाकली, असा संघ केदारेश्वर पिंपरी संघ. मी सुरेश बातोसे, दशरथ बातोसे, त्याचबरोबर संदीप भाऊ साळुंके, चंद्रकांत मामा, मी सगळ्यांना विनंती करेन, सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देऊयात. हॅलो हॅलो. आणि हे रॉयल बायचे या ठिकाणी आपण स्वागत करूया. हे रॉयल बायची घे, चल. रॉयल बाय. रॉयल बाय स्वागत. हॅलो हॅलो. बंद नाही केलंस? बंद नाही केलं? हा. तर अशा प्रकारे आपण पाहतोय ते म्हणजेच विक्रमेश इस्टेट चषक ओवे कॅम्पचा राजा पर्व 2026 हे पर्व अतिशय उत्तमरित्या पार पडलं. या स्पर्धेला मिळाला प्रतिसाद अतिशय भव्य दिव्य आपला पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये जे मान्यवर आले तेही अतिशय चांगल्या दर्जाचे आपल्याला पाहायला मिळाले. सर्वांचा अगदी आम्ही मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो. सर्व ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो. जे कोणी ग्रामस्थ आमच्या नजरेत राहिले असतील, ज्यांचे नावं घ्यायची राहिले असतील, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. विक्रमशेठ पाटणकर चषक ओवे कॅम्पचा राजा या तरुण मंडळाने भव्य दिव्य असं हे कार्यक्रम केला. खरोखर वाकणण्यासारखा कार्यक्रम आहे. आमचे राम मोरे उत्कृष्ट समालोचन आणि प्रवीण रेवणे साळुंके असतील. खरोखर या तरुण मुलांनी चांगलं आयोजन नियोजन सुंदर अशा प्रकारे न काही व्यत्यय न येताना खरोखर या तरुणांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण अकालपे ओवे कॅम्प गाव म्हटलं तर क्रिकेटामध्ये चांगल्या पद्धतीने खेळण्याचं त्यांचं वक्तृत्व आहे. चांगले खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे आपल्या कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघच्या वतीने होम मिनिस्टरचा कार्यक्रम 24 रविवार दिनांक 24 तारखेला संपन्न झाला. त्या कार्यक्रमामध्ये होम मिनिस्टर म्हणून समाजाची होम मिनिस्टरचा बहाल आमची शिल्पा महेश केसारकर या महिलेला मिळाला. खरोखर आमच्या ओवे कॅम्प गावचे तरुण व तरुणी आणि त्या गावच्या सवासनी एवढ्या हुशार आहेत. खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मागच्या वर्षी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये वैष्णवी रुपेश साळुंके या महिलेनी पहिला क्रमांक पटकवला. खरोखर या गावालाच्या तरुणांना जेवढी शाबासकी द्यावी तेवढी कमी आहे. मी तरुणांना एकच सांगेन की
आपण जसं खेळामध्ये नाविन्य कमवत आहे तसं आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये पण नाविन्य करण्याची गरज आहे. कारण आपण समाजामध्ये थोडं झोकून घेतलं पाहिजे. जसं आपण इतर कार्यक्रमामध्ये झोकून घेता तसं आपण कोयना पुरुषोत्तम मराठा समाज सेवा संघ रायगड, ठाणे, पालघर या समाज बांधव ज्या पद्धतीने आपल्या ज्या बैठकी करत असतात त्या बैठकीमध्ये आपण उपस्थित राहिलं पाहिजे. समाजाचे कार्यक्रम राबवले जातात त्या कार्यक्रमाने आपण सर्वांनी तरुणांनी भाग घेतला पाहिजे आणि समाजाला सहकार्य केलं पाहिजे. खरोखर मी या रामचं तर खरोखर कौतुक करावं. अत्यंत उत्तम असं समालोचन आणि एवढं की आपला वर्ल्ड कप केव्हा झाला, कोण खेळाडू केव्हा खेळला हे एवढं अचूक सांगणं म्हणजे तुम्हाला एक मी सांगतो की खेळामध्ये 11 प्लेयरमध्ये 6 प्लेयर हे गुणवंत म्हणजे कसं म्हणजे संपूर्ण गुणवंत असं संपन्न पाहिजे. कारण त्याचं कारण एकच आहे की 6 खेळाडू जर तुमच्या टीममध्ये उत्कृष्ट खेळाडू असतील तर तुम्ही केव्हाही मॅच आपली बाहेर काढेल. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्या ऑस्ट्रेलियाचे रिकी पॉन्टी यांनी सर्व देशातील खेळाडूंना आवाहन केलं होतं की मी सर्व देशातील टीमला आम्ही म्हणजे हरवू शकतो पण इंडिया या टीमला आम्ही हरवू शकत नाही. आम्ही चॅलेंज देऊन हरवू शकत नाही पण इतर ज्या टीम आहेत त्यांना आम्ही चॅलेंज देऊन